जगभरात 2020 मध्ये थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीनसह इतर अनेक देश पुन्हा एकदा आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. ह्युमन मेटाप्युमो व्हायरस म्हणजेच HMPV या चीनमधील नव्या व्हायरसनं जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते. आता नागपुरातही HMPVची लागण झालेले 2 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागासह सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आहे. प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाहीये. यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे. पुन्हा त्या व्हायरसचा चेंजू प्रवेश होताना दिसतो आहे. या संदर्भात जी काही ॲडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू. केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून या संदर्भातील सगळी माहिती उपलब्ध करून देणार आहे. आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची आहे ही काळजी आपण घेऊन आता लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक भारतीयांमध्ये या व्हायरसच्या विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज आहेत. त्यामुळे भारतीयांनी घाबरण्याची गरज नाही. शिवाय या व्हायरसमुळे मृत्यूचा धोका नसल्याचं मत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी व्यक्त केलंय. दुसरीकडे संभाव्य आजाराचा धोका लक्षात घेता राज्यासह पुण्यात विशेष खबरदारी घेण्यात येते. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये बेड राखीव ठेवण्याच्या हालचालींना आता वेग आलाय. दरम्यान पुण्यात या व्हायरस संदर्भात खबरदारीसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या विषाणूचा संसर्ग सर्वच वयोगटातील लोकांना होऊ शकतो. यामुळे रुग्णाला ताप येणं, खोकला, नाक बंद होणं, घशात खवखव होणं, श्वास घेण्यास अडथळा येणं अशा स्थितींचा सामना करावा लागू शकतो. तसेच संसर्ग वाढल्यास ब्रॉन्कायटिस किंवा न्यूमोनियाचा धोका देखील होऊ शकतो. हा विषाणू बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यानं पसरतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सहसा गर्दीची ठिकाणं टाळावी किंवा व्यवस्थित अंतर राखून उभं राहावं. यासोबतच खोकताना किंवा शिंकताना तोंड किंवा नाक रुमालाने टिश्यू पेपरने झाकून ठेवा. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने वारंवार आपले हात धुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. संसर्ग कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या.